नमस्कार. ABP माझाच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीचं मतदान संपलंय, एक्झिट पोल सुद्धा झालेले आहेत. अनेक ठिकाणी तर त्यांच्या कुठल्या जागेवर कोण निवडून येणार याचे अंदाजही वर्तवले जात आहेत. परंतु ह्या अंदाजाबरोबर आज एक वेगळ्या पद्धतीने आम्ही अंदाज वर्तवत आहोत. आपल्याबरोबर आहेत लारा शहा. लारा शहा या ग्लोब आणि टॅरो रीडरमधल्या एक्सपर्ट आहेत. गेले 22 वर्ष ते या फील्डमध्ये आहेत. अनेक मोठमोठे हॉलिवूड बॉलिवूडमधले सेलिब्रिटी हे त्यांचे क्लायंट्स राहिलेले आहेत आणि त्या या टॅरो कार्ड आणि ग्लोबच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहेत की कुठल्या जागेवर कोण निवडून येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातल्या आपण 15 जागा अशा निवडल्या आहेत की ज्या जागांच्या निकालांबद्दल जाणून घेण्याकरता सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे. तर थोडासाही आपण वेळ न वाया घालवता कार्यक्रमाला सुरुवात करूया, कारण सगळ्यांनाच उत्सुकता ताणली गेली आहे. आमचे काही सहकारी या ठिकाणी आहेत, ते त्यांनी ज्या जागा काढल्या आहेत त्याच्याबद्दल प्रश्न विचारतील. निलेश, कुठल्या जागेबद्दल? पहिल्यांदाच राज्याचं लक्ष लागून असलेली जी नाशिकची जागा आहे, तर या नाशिकच्या जागेवरती राष्ट्रवादीचे समीर भुजबळ, त्यानंतर शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि अपक्ष असलेले माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये लढत आहे. तर इथं काय होईल, आपल्याला काय वाटतं? ओके, नाशिक. ठीक, बघूया काय तो. तर टॅरो म्हणजे 78 कार्ड्स असतात आणि हे प्रोबॅबिलिटी ऑफ लाईफ दाखवतात. ओके, सो आपण पहिला नाव घ्या. फर्स्ट नेम कोणता होता? कुठला? हेमंत गोडसे. सेकंड समीर भुजबळ अँड माणिकराव कोकाटे. परत घ्या नाव. समीर भुजबळ, हेमंत गोडसे, ओके, माणिकराव कोकाटे. इकडे तर भुजबळ खूप स्ट्रॉंग दिसतात बिकॉज द कार्ड ऑफ 10 ऑफ कप्स आला आहे. सो दिस मीन्स दॅट काफी पॉप्युलर आहेत. अच्छा. अँड काम केलं आहे का यांनी खूपच तिकडे? हां, माझे खासदार पण त्यांनी राहिलेले आहेत, परंतु त्यांच्यावर काही आरोपही होते. त्याच्यामुळे गेले 2-2.5 वर्ष ही वॉज इन बिहाइंड द बार्स आणि आता परत ते ॲक्टिव्ह झालेले आहेत. ठीक आहे. नाशिकची जागा टॅरो कार्डप्रमाणे तर समीर भुजबळ यांना जाताना दिसते. पुढची जागा आपण पाहूया. अविनाश ढेगसकर, कुठल्या जागेबद्दल तुम्हाला इंटरेस्ट आहे? अतिटची जी जागा म्हणजे कट टू कट जिकडे येईल ती कोल्हापूर संदर्भात बोललं जातं. पुऱ्या महाराष्ट्राचं लक्ष तिकडे सांगण्यात आलेलं आहे. कारण गेल्या वेळेला स्थानिक सध्याचे ते खासदार आहेत धनंजय महाडिक, हे गेल्या वेळेला फार 6 ते 7 हजाराच्या मतांनी पडलेलं होतं. त्यांना आता सध्या आव्हान आहे शिवसेनेचे संजय मंडलिक. तर या दोघांमध्ये यावेळेला कोण बाजी मारणार आहे? आपण नाव एकदा परत घ्या. NCPचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय मंडलिक. संजय मंडलिक इज शोईंग व्हेरी पॉझिटिव्ह. कारण हर्मिट आहे म्हणजे खूपच स्ट्रॅटेजी केली आहे आणि काम केलं आहे ग्राउंडवर त्यांनी. तिकडे जे सपोर्टर आहेत ना, ते लोकांनी खूपच काम केलं आहे आणि त्यांना खूपच साथ दिला आहे. ओके, म्हणजे कार्यकर्त्यांनी ग्राउंड लेवलला जे काम केलेलं आहे ते अतिशय मनापासून केलेलं आहे. त्याच्यामुळे संजय मंडलिकांचा कोल्हापूरमध्ये संजय मंडलिकांचा पारडं जड दिसत आहे. त्याच्यामुळे कोल्हापूरची जागा अतिशय इंटरेस्टिंग. बघूया काय होत आहे. नगरमध्ये भाजपकडनं सुजय विखे आहेत, तर राष्ट्रवादीकडनं संग्राम जगताप रिंगणात आहेत. दोन्हीही मातब्बर उमेदवार आहेत, तर त्याबद्दल जरा जाणून घ्यायला आवडेल. ओके. आणि लास्ट टाइम हे लोकांनी नाही, दोघेही नौखे उमेदवार आहेत. दोन्ही बोथ आर न्यू. ओके. हे जे फर्स्ट नाव आपण घेतलं ते काय नाव होतं? सुजय विखे. सुजय, ते पहिले म्हणजे कधी पॉलिटिशियनचं काम नाहीच केलेलं आहे त्यांचे ना? वडील राजकारणात आहेत. हां, आहेत, पण दोघांचेही वडील राजकारणात आहे. आणि दुसरे जे संग्राम जगताप ते सध्या विद्यमान आमदार आहे नगरचे. ओके. पण पहिलं जे नाव घेतलं ना तुम्ही, ते रिअल एस्टेटमध्ये आहेत काय? हां हां हां, त्यांचे अनेक व्यवसाय आहेत, शैक्षणिक, रिअल इस्टेट वगैरे. त्यांच्या मोर पॉझिटिव्ह दिसतोय मला. अच्छा. म्हणजे अहमदनगरमध्ये सुजय विखेंच्या नावाला टॅरो कार्डनी पसंती दिली आहे. मला यवतमाळ वाशिम बद्दल विचारायचं होतं. तिथनं माणिकराव ठाकरे उभे आहेत, जे की माजी हे अध्यक्ष होते, माजी मंत्री आणि अध्यक्ष होते काँग्रेसचे. आणि भावना गवळी आहे. सो या दोघांमधनं कोण जिंकेल? भावना गवळी ह्या सिटिंग MP आहेत तिथल्या. ऑलरेडी सिटिंग MP आहेत शिवसेना. 4 टाइम्स सिटिंग आहे, 4 टाइम्स MP. आणि यांचं मात्र हे इथे जे फर्स्ट नाव होते ते काय नाव होतं?
माणिकराव ठाकरे. माणिकराव ठाकरे यांना खूपच चॅलेंजेस भेटले आहेत आणि पाहिजे तेवढा सपोर्ट स्टार्टिंगपासूनच नाही असणार असं मला दिसतंय. असं आहे काय? हा, असू शकेल. म्हणजे आता कारण काँग्रेसमध्ये जसं चांगल्या गोष्टी असतात तशा गटबाजी पण त्याच्याकरता काँग्रेस. ओके, म्हणजे काँग्रेस पार्टी असं मी नाही बघत, पण हे व्यक्तींना त्यांना खूपच हे आणि ते लवकर हताश झाले आहेत. तर आणि हे काम करत राहणार आणि काही येऊ दे म्हणजे रिझल्ट ते पुढेच राहणार आहेत. भावना गवळी येण्याची शक्यता आहे. यवतमाळमध्ये भावना गवळी निवडून येण्याची शक्यता आहे असं टॅरो कार्ड सांगतात. लाराजी, मला तुम्हाला विचारायचं की सोलापूरमध्ये यंदा नशिबाची साथ कोणाला मिळणार आहे? कारण सोलापूरमध्ये काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर रिंगणात आहेत, तर भाजपकडून आहेत डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी. तर इथे या तिघांपैकी नशिबाची साथ कोणाला मिळणार आहे? इकडे एक वेटरन आहेत फर्स्ट नंबर, पण सुशील कुमारजी आपण बोललेत. त्यांना खूपच चॅलेंजेस भेटले लास्ट 7-8 इयर्स असं दिसतोय. ओके, राईट. हे पास्ट आहे, हे प्रेझेंट आहे आणि हे फ्युचर आहे. ओके. आणि सेकंड नाव आपण घेतलं ते प्रकाश भाई. ते खूपच म्हणजे प्रख्यात आहेत. ही इज क्वाईट फेमस, ही इज नोन, राईट. पण काम करायसाठी की जे त्यांना पाहिजे ते करू नाही शकले आणि काही दाखवून नाही शकले असं इथे दाखवत आहे. आणि लास्ट नेम आपण जे घेतले त्यांनी काही ना विचारताना पण काम केलंय आणि पुढे काम करणार आहे असं दिसते. तर दे लुक मोर पॉझिटिव्ह. सो दिस लुक्स मोर पॉझिटिव्ह. डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी. इज दॅट अ सरप्राईज? या, इट इज वन ऑफ द सरप्राईज, बट इट इज गुड. एक सोलापूरची सीट भाजपला जातीय असं टॅरो कार्ड तरी सांगतायत. माझा प्रश्न आहे नागपूरबद्दल. नागपूरमध्ये 2 दिग्गज रिंगणामध्ये आहेत. एक म्हणजे एक वजनदार नेतृत्व मानलं जातं ते म्हणजे नितीन गडकरी आणि दुसरं म्हणजे त्यांना आव्हान आहे नाना पटोले यांचं. तर दोघांपैकी कुणाची नक्की बाजी लागणार? कारण की नाना पटोले यांनी नितीन गडकरींना 5 लाखांच्या मताधिक्याने निवडून येऊ आपण असा विश्वास व्यक्त केला आहे नाना पटोले यांनी. अनडिस्प्युटेड नितीन गडकरी. पण काय याच्यामध्ये? तर याच्यात काय आहे माहिती आहे की कारण मग तुम्ही तीन कार्ड काढले, यावेळेला 5 कार्ड काढले. थोडे आय हॅड टू बी कॉन्फिडेंट की कारण हे मला सांगत होते ना की यांनी काय काम केलं, यांनी काय नाही केलं, त्यांनी काय बोललं. तर त्याच्यात मी हे जे कार्ड आहेत त्यांना नाही समजून शकली. देन आय नीडेड टू फॉलो अप अँड फिगर आउट की हे काय बोलतात. राईट. हे गॉडेस कार्ड आहेत. ते त्यांना कोणती गॉडेसच्या सपोर्ट आहे. म्हणजे गडकरी साहेबांना ते जे नागपूर आहे, राईट, नागपूरची जे अर्थ आहे म्हणजे हाऊ यू से मदर गॉडेस, त्यांचा सपोर्ट आहे म्हणून त्यांना ते जागा सूट होते. ग्रामदेवता आपण ज्याला मराठीत. आणि त्यांना इकडेच तर स्टारचा कार्ड पण आला आहे. हे पण सेम थिंग सांगतात की त्यांना हे सूट होतं हे जागा, म्हणून त्यांना लक जास्त आहे. विदर्भातली महत्त्वाची लढत आणि महत्त्वाची जागा अमरावती, तिथून आनंदराव अडसुळे आणि त्यांच्या विरोधात एकदम ग्लॅमरस चेहरा नवनीत राणा आहेत. तर त्यांच्यात अटीतटीची लढत आहे. तर त्यांच्यात कोण जिंकेल? एक ग्लॅमरस फेस आहे आणि एक काम करणारा ग्राउंड वर्क वरचा माणूस आहे. ग्राउंड वर्क चांगलं केलं. सो कॅन यू डू मी अ फेवर? आपण हे जे फर्स्ट नाव आहे ना हे बोलून एक कार्ड उचला इथून. मी उचलू? आणि जे सेकंड नाव आहे त्यांच्या नाव घेऊन एक कार्ड घ्या. हे ग्लॅमरस आहेत ते. या नवनीत राणा. नवनीत राणा आणि ते आनंदराव अडसुळे. आनंदराव अडसुळे आणि नवनीत राणा. हो हो हो. टाय जसं होऊ शकतं काय? थांबा एक मिनिट. Let me double check. That's because it's showing very parallel to each other, right? परत एकदा कार्ड पिसले गेलेले आहेत. बघूया आपण काय सांगतात. Very very parallel to each other. Very very parallel to each other. पण रिझल्ट काय? Glamour may win. अमरावतीची जागा कदाचित अत्यंत थोड्या फरकाने नवनीत राणांना मिळू शकते असे टॅरो कार्ड सांगतात. मला दक्षिण मध्य मुंबईच्या जागेबद्दल विचारायचं आहे. एक काँग्रेसच्या प्रिया दत्त आहेत आणि त्यांच्याविरुद्ध भाजपच्या पूनम महाजन आहेत. दोघींना एक मोठा राजकीय वारसा आहे. तर त्या जागेबद्दल थोडी उत्सुकता आहे. काय होतं? व्हेरी इंटरेस्टिंग अगेन. राईट. बट दोन्हींनी काम केलं खूप.
अरे बापरे, भरपूर पण card स्ट्रॉंग देताय. तर मला दत्त वाटते. ओ हो हो. व्हेरी स्ट्रॉंग, कारण द गॉडेस कार्ड पण हेच सपोर्ट येतं की चेंज आहे, चेंज ऑफ रिच्युअल्स, चेंज ऑफ टाइम लोकांना पाहिजे. ओके. यु नो दे वॉन्ट टू सी समथिंग मोर, आणि त्यांची अपेक्षा जास्त आहे जे त्यांना वाटते इथे नाही पूर्ण होणार. ओके. असं अतिशय वेगळं रिझल्ट याच्यातून निघाला आहे. प्रिया दत्त आणि पूनम महाजन, अतिशय कट टू कट फाईट असली तरी प्रिया दत्त यांच्या बाजूने टॅरो कार्ड कौल देत आहेत. मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्यामध्ये अटीतटीची लढत आहे असं म्हटलं जातं. शिवाय पार्थ पवार हे शरद पवारांचे नातू आहेत, त्यामुळे त्या जागेला एक वेगळं वलय किंवा वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. तिथलं राजकारण काय म्हणते राजकीय चित्र? ओके. तर पहिला नाव परत घ्या. पार्थ पवार. पार्थ पवार. आणि सेकंड श्रीरंग बारणे. श्रीरंग बारणे हे सिटिंग MP आहेत तिथले. अतिशय अटीतटीची ही लढत होती आणि सगळ्या राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलेलं आहे. इट इज वन ऑफ द व्हेरी हाय प्रोफाईल सीट वी कॅन से. काय परिस्थिती आहे? पवार काय म्हणजे त्याचं अनालिसिस? सो व्हेरी स्ट्रॅटेजिक, व्हेरी शुअर की हे काम झालं पाहिजे. खूपच सपोर्ट आणि नॉलेज खूप आहे ग्राउंड वर्कच्या, ते जिल्ह्याच्या लोकांची नीडची खूपच नॉलेज आहेत. इथे थोडं हे एकटं पडतात. अच्छा. ह्यांना जे सपोर्ट पाहिजे ते खूपच आहे. त्यांची हेल्थला थोडंसं काही प्रॉब्लेम आला असतात तसं दिसते इकडे, बट चॅलेंजेस पण त्यांनी खूपच क्रॉस केली आहेत. बट व्हेरी क्लिअर की हे अचीव करायचं आहे म्हणजे करायचं आहे, अँड दे स्टक टू इट. खूपच फोकस. अतिशय इंटरेस्टिंग निकाल त्यांनी सांगितला आहे. मावळमधली जी जागा आहे ती पार्थ पवारांना यांनी दिलेली आहे, कारण पार्थ पवारांनी जे काम केलं आहे ते अतिशय ग्राउंड लेवलला काम केलं आहे. नेमकं काय करायचं हे त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती होतं. तुलनेत बारणेंचं कुठेतरी कमी पडलेले दिसतात असं या कार्ड्समधलंचं म्हणणं आहे. पुढचं हे खानदेशातली एक महत्त्वाची जागा जळगाव. उन्मेष पाटील आणि गुलाबराव देवकर प्रतिस्पर्धी उमेदवार. उन्मेष पाटील, गुलाबराव देवकर. अतिशय इंटरेस्टिंग ही पण लढत एक आहे. पण हे उन्मेष पाटील काफी फेमस आहेत काय, आणि सध्या आमदार आहेत तिकडे. हा, त्याचं त्यांना काही पॉवर आहे राईट ऑलरेडी. देवकर मंत्री पण राहिलेत. फॉर्मर मिनिस्टर. अनडिस्प्युटेड हे येणार. उन्मेष पाटील. जळगावची जागा ही भाजपच्या उन्मेष पाटलांना दिली आहे टॅरो कार्डनी, कारण अनडिस्प्युटेडली म्हणजे कुठल्याही वादाशिवाय दिलेली आहे. त्याच्यामुळे नवीन एक निकाल अजून टॅरो कार्डनी दिला आपल्याला. काय तुमचं? औरंगाबाद मराठवाड्याच्या खरं तर निवडणूक म्हटलं की जात, धर्म, नातेगोते, पक्ष अशा सगळ्याच गोष्टी असतात. औरंगाबादमध्ये एकत्र ते पाहायला मिळलं आणि त्या ठिकाणी चौरंगी लढत पाहायला मिळते. सगळीकडे 2 आहेत 3 आहेत, मात्र औरंगाबादमध्ये काँग्रेसचे सुभाष झांबड आहेत, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आहेत, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव आहेत, तर वंचित बहुजन आघाडीकडून इम्तियाज जलील आहेत. पहिला नाव आपण घेतलं ते फर्स्ट नेम आपल्याला आठवण आहे? काँग्रेसचे सुभाष झांबड. हां. मग सेकंड तुम्ही चंद्रकांत खैरे. अँड थर्ड हर्षवर्धन जाधव. ही इज इंडिपेंडंट कॅन्डिडेट. आणि इम्तियाज अली. सो इम्तियाज अली अँड हर्षवर्धन चंद्रकांत यांच्या एक आपण कार्ड घ्या. ओके. खरी लढत त्यांच्या दोघांमध्येच आहे. खरी लढत जी आहे ती खूपच स्ट्रॉंग आहे, म्हणजे एकदम पॅरलल आहेत. ओके. या. सो पहिला नाव घेऊन चंद्रकांत खैरे आपण पिकअप करू. चंद्रकांत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे. ओके. अँड आणि वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील. इम्तियाज अली. अरे बापरे. औरंगाबादची ही अतिशय काटाची लढत. इम्तियाज अलींच्या बाजूने टॅरो कार्डने कौल दिलाय. काय कारण याचं? म्हणजे लास्ट टू वीक्समध्ये लोकांच्या माइंड थोडा चेंज झालाय. समथिंग ही डिड राईट, बट फेअर गेम. म्हणजे असं नाही की चलो कुणाला काय बोलून, असं नाही. ओके. नाईस अँड फेअर अँड स्क्वेअर, बट ही लुक स्ट्रॉंगर. व्हेरी स्ट्रॉंग. लढत झाली असं यांचं म्हणणं आहे. परंतु काही दिवस आधी हा इम्तियाज जलील
यांचं पारडं हे जड झालं आणि इम्तियाज जलील यांच्या विजयाचं बाकीत टॅरोकारनी वर्तवलं. सांगा तुम्ही तुमचं काय आहे? शिरूरमध्ये लोकसभेसाठी शिरूरमध्ये लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे आहेत. तर यामध्ये कोण जिंकणार निवडणूक? म्हणजे शिरूर वन ऑफ द हाय व्होल्टेज फाईट. अमोल कोल्हे. येस, थँक्यू. आणि दुसरा शिवाजीराव पाटील. इकडे पण थोडा स्ट्रॉंग पॅरलल दिसते. हो, टॅरो कार्ड्सचे जे संकेत मिळत आहेत त्यानुसार अतिशय पॅरलल होऊन अटीतटीची लढत आहे. हो, पॅरलल आहे. नंदुरबादची लढत दोन प्रमुख पक्षामध्ये, भाजपच्या हिना गावित आहेत तर काँग्रेसकडून केसी पाडवी. आपण दरबार बसवतात, लोकांनाच ऐकतात, तसं काम केलं यांनी, हिना मॅडमनी. यांच्या मला पल्ला आपण बोले ना थोडा हेवी, म्हणजे बेटर चान्सेस इज बेटर. टॅरो कार्ड सांगतात नंदुरबारची जागा हिना गावितांना जिंकण्याची संधी जास्त आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलं आहे किंवा लोकांकडनं त्यांना जास्त ॲप्रिसिएशन हे मिळण्याची शक्यता आहे. नेमकं काय होतं आहे हे आपल्याला 23 तारखेला कळेलच. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा ABP माझा.